आणि आपण छानसा सुंदरसा मेथीचा परोठा आज बनवणार आहोत, खूप खमंग असा. तर चला मग. तर इथे बघा, ही मेथी मी निवडून घेतलेली आहे आणि ती आता 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी आता ही. तर तुम्ही बघू शकता, मी पाणी घालून घेतलेले आहे आणि हे आता मी पाणी बाजूला काढून ती मेथी 3 वेळा स्वच्छ करून घेते. आणि बाजूला ही मेथी मी थोडं पाणी घालून ठेवते, जेणेकरून जर काही कचरा किंवा माती असेल ती तळाशी जाऊन बसेल. तर आपण आता इथे एक मोठा लसूण घेऊन सोलून घेऊया. तर इथे आपण वाटणाची तयारी करत आहोत. लसूण सोलून झालेला आहे. इथे मी मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे. तर यामध्ये थोडे 1-2 चमचे आपण जिरे टाकून घेऊया आणि हे वाटण आपण खलबत्त्यामध्ये चांगलं असं वाटून घेऊया. जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही ते मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता. मी इथे खलबत्त्याचाच वापर करत आहे. तर मी हे मिश्रण खलबत्त्यामध्ये चांगलं असं वाटून घेते आहे. तुम्ही बघू शकता, खलबत्त्यामध्ये वाटल्याने याला चव थोडी चांगली येते, छान चव येते आणि मिक्सरचं भांडंही थोडं जास्त मोठं होतं, त्यामुळे मी इथे खलबत्त्याचाच वापर करते आहे. आणि आपण असं हे चांगलं वाटून घेतलेले आहे, खूप बारीक पेस्ट नाही करायची. तर चला मग आपण ही भिजवलेली भाजी सेपरेट करूया पाण्यातून. तर पाणी हे असं तळाला ठेवून आपण ही भाजी अशी सेपरेट करूया. परातमध्ये आपण ही भाजी काढून ही बारीक अशी चिरून घेऊया. बारीक भाजी चिरायला हवी, कारण ती लाटताना आपल्याला त्रास होणार नाही, यासाठी खूप बारीक भाजी अशी आपण चिरून घेऊया तिथे. तर इथे मी पूर्ण भाजी ही चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे मी आता या भाजीमध्येच पीठ न वापरता यामध्ये पहिल्यांदा आपण सर्व काही मसालेच घालणार आहेत. याच्यामध्ये मी आता हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तर 1 चमचा हळद घालून 2 चमचे तीळ टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि इथे मी जिरेपूड 1 चमचा आणि चाट मसाला 1 चमचा चाट मसाला इथे घातलेली आहे मी. आणि धने पावडर 1 चमचा. जर चाट मसाला तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबूही वापरू शकता. जर लिंबू वापरला तर थोडी साखरही घालावी लागेल. माझ्याकडे लिंबू नाही, त्यासाठी मी आता चाट मसालाच वापरलेली आहे. आणि लाल तिखट टाकूयात अर्धा चमचा. मी फक्त अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे, कारण थोडी आपण हिरवी मिरची पण आधी घातलेली होती. हे सर्व मिश्रण आपण एकत्र हाताने मिक्स करून घेऊन 2 मिनटं बाजूला करून इथे मी 1 कप गहूचं पीठ घेऊन ते असं छानसं मी चाळून घेतलेली आहे. आता आपण चाळलेलं त्या गव्हाचं पीठ या मिश्रणामध्ये, या मेथीच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेले आहे. हे टाकून घेऊन आता मी इथे ओवा 1 चमचा घातलेला आहे. मी ओवा मगाशी घालायला विसरलेले होते, सो तुम्ही आधीही घालू शकता. आणि कसुरी मेथी 2 चमचे अशी क्रश करून हातामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली आहे. हे सर्व मिश्रण पाणी न घालता आपण छानसं मळून घ्यायचे. आणि 2 टेबलस्पून इथे मी बेसन ही चांगलं छानपैकी चाळणीतून चाळून घेऊन हे या पिठामध्ये मिक्स करून आपण आता हे पीठ मळून घेऊयात. इथे आपण 1 चमचाही पाणी न वापरता हे आपण पीठ मळून घेत आहोत. आपण मेथी बाजूला केल्यामुळे त्या मेथीला थोडं पाणी सुटलेले होते, यासाठी आपण इथे पाण्याचा न वापर करता फक्त त्या मेथीमध्येच हे पीठ मळून घेतलेले आहे. आणि इथे आता 2 थेंब तेलाचा वापर करून आता हे मी पीठ मळलेलं पीठ बाजूला ठेवून सोडते 1-5 मिनटासाठी. आणि 5 मिनटानंतर आता या पिठाचा कसा गोळा करून छानसा आपण परोठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यावर जा, पण या प्रकारचा आणि या टेस्टचा परोठा तुम्हाला कधीच खायला भेटणार नाही. सो ही रेसिपी प्लीज फॉलो करा पूर्णपणे आणि या पद्धतीने तुम्ही एकदा तुमच्या घरी हा परोठा बनवूनच बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट लागतं गाईज, सो प्लीज एक लाईक आणि कमेंट करूनच सोडा. अशा पद्धतीने हा मी परोठा असा लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी तवा देखील तापायला ठेवला होता, तो आता गरम झालेला आहे. तर मी हा परोठा तव्यामध्ये टाकून तो आपण पूर्ण छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊयात. परोठ्यावर तेल घालताना तुम्ही चमच्याचाच वापर करून तेल घाला. मला इथे थोडी सवय असल्याने मी हाताच्याच सहाय्याने तेल घालून हे असं छानपैकी
भाजून घेत आहे. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर या पद्धतीने तुम्ही जर स्मॅशरनी स्मॅश और असं रेटून तुम्ही जर परोठा भाजला तर खूप छान कलर येतो पराठ्याला. आणि थोडं तूपही लावायचं लास्टला परोठा भाजल्यानंतर. आणि अशाच पद्धतीने मी सर्व परोठे लाटून घेऊन हे छानपैकी असे भाजून घेतलेले आहे. हा जर परोठा तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि दह्याबरोबर खाल्ला तर खूप छान लागेल. आणि बघा, हे बघू शकता किती छान झालेत परोठे. प्लीज जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. आणि ही रेसिपी पूर्णपणे बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे तुमचे. थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.